पांझरकान कॉलनी परिसरातील प्रस्तावित सार्वजनिक रस्ता रद्द करावा तसेच नैसर्गिक नाल्यावरील अतिक्रमण तात्काळ हटवावे या मागणीसाठी नागरिकांनी बुधवारी साक्री नगर पंचायतीच्या मुख्य अधिकाऱ्यांना निवेदन दिले। मुख्य अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत कार्यालयीन निरीक्षक दीपक पाटील यांनी निवेदन स्वीकारलं। निवेदनात प्रस्तावित रस्त्यांमुळे माऊली देवस्थानचे नुकसान झाल्याचा तसेच लेआउट विकसित करताना नैसर्गिक नाला अरुंद करून अतिक्रमण केल्याचा आरोप करण्यात आला आहे। त्यामुळे पावसाळ्यात पूर परिस्थिती निर्माण होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे। पर्यायी रस्ता उपलब्ध असतानाही नवीन रस्त्याचा आग्रह का धरला जात आहे असा सवालही करण्यात आला। मागण्यांकडे तातडीने लक्ष न दिल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे। मॅडम त्या ठिकाणी येऊन गेल्यात, त्यांनी सुशिला नगर पासून तर पांझरकॉलनीपर्यंत सगळ्या रस्त्यांची पाहणी केली, परंतु मला जेवढं माहिती आहे, जेवढं नॉलेज असेल किंवा आमच्या कॉलनीवासियांना जेवढं माहिती असेल, ही आमची पांझरकान कॉलनी सोसायटी आहे। सोसायटीतून अप्रोच द्यायचा का नाही द्यायचा ही ती कॉलनी ठरवेल। आणि दुसरी विशेष बाब म्हणजे हा जो रस्ता, हा जो नाला होता, हा जवळपास 150 मीटरचा नाला होता, आज 5 मीटर येऊन पडलेला आहे। जर संपूर्ण साक्री शहराचं जवळपास 70% पाणी त्या नाल्याला येतं, जर ते पाणी आज शिरलं तर ते महेश शहराच्या घरापर्यंत पाणी यायला वेळ लागणार नाही, ही बाब आहे। तर आमची प्रशासनाला विनंती असते, कृपा करून सगळ्या या ठिकाणी जमलेल्या भगिनी असतील, बांधव असतील, आमचे वडील असतील, यांची सगळ्यांची विनंती आहे की कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणून हा रस्ता देऊ नये। त्याला आमचा निश्चितच आक्षेप असणार आहे आणि याच्यामुळे कुठल्याही प्रकारे प्रशासनामध्ये किंवा कॉलनीवासियांमध्ये किंवा समोरच्या लेआउटवाल्यांमध्ये किंवा कॉलनीवासियांमध्ये